राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आता वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये भेट होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा विकास कामांसंदर्भात असणार आहे। या आधीच्या भेटींमध्ये याआधी 5 भेटी झालेल्या आहेत या वर्षामध्ये राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये, आणि आजची ही भेट 6वी भेट असणार आहे। खऱ्या अर्थानं राजकीय दृष्ट्या या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष असेल। राजकीय दृष्ट्या ही भेट जितकी महत्त्वाची आहे तितकाच गेल्या काही महिन्यांमधला विकास कामांचा मुद्दा म्हणजेच अयोध्येचा मुद्दा असेल, त्याचबरोबर मराठी पाट्यांचा मुद्दा आणि सोबतच टोल नाक्यांचा प्रश्न, या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये आज चर्चा होऊ शकते। मात्र काही राजकीय समीकरणांवर सुद्धा चर्चा केली जाईल का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधली या वर्षातली ही 6वी भेट, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही चर्चा होणार का ते बघावं लागणार। मात्र त्याच सोबत विकास कामांसंदर्भात सुद्धा आजच्या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते। पुन्हा एकदा आपण सविस्तर माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, आपण या ठिकाणी पाहतोय वर्षा बंगला पाहतोय की राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची 12:30 वाजता भेट आहे। विकास कामासंदर्भातली ही भेट असल्याचं बोललं जाते। त्यासोबतच मराठी पाट्यांचा मुद्दा असू द्या किंवा टोल नाक्यांचा प्रश्न असू द्या, याचं देखील अपडेट राज ठाकरे यांच्याकडून घेतलं जाणार आहे आणि त्याची जी इत्थंभूत माहिती आहे ती सुद्धा मुख्यमंत्र्यांना दिली जाईल। बरीच ठिकाणी ज्या ठिकाणी टोल अजूनही वसूल केला जातो या संदर्भातली माहिती सुद्धा राज ठाकरे देणार आहेत आणि त्याबद्दलची नेमकी भूमिका आता मनसेची काय असणार आहे ती सुद्धा जाहीर होणार असल्याचं बोललं जातं। त्यामुळे या भेटीमागे बरेचसे विषय लपलेले आहेत अशी सुद्धा चर्चा आहे। एकीकडे आपण पाहतोय की वंचित महाविकास आघाडी सोबत येईल अशी चर्चा आहे, त्यामुळे मनसे महायुती सोबत येणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। राज ठाकरे महाराष्ट्रातले प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत, मोठे नेते आहेत आणि चांगलं वक्तृत्व, लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद आणि लोकांपर्यंत जाण्याची ताकद असलेले नेते आहेत आणि त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीचा भाग होणार आहे का आणि त्याचा लोकसभेवर परिणाम होणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण राज ठाकरे जर महायुतीसोबत आले तर महायुतीची ताकद वाढेल। एकीकडे वंचित जर महाविकास आघाडीसोबत गेली तर बोललं जाते की महाविकास आघाडीची ताकद वाढेल आणि भाजपला मग ती मतं घेणं शक्य होणार नाही। पण जर मनसे या ठिकाणी महायुतीसोबत आली तर मात्र सामना जो आहे तो अटीतटीचा होईल आणि त्यामुळे बरोबर आहे गिरीश, थोडंसं थांबवते तर आपण पाहतोय